जो मेलेल कुत्रा घेऊन आणलेला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर। इंदिरानगर परिसरात एका आमच्या बहिणीला ह्या कुत्र्याने चावा घेतला। चावा घेतल्यानंतर ह्या कुत्र्यासाठी जे ह्याला पकडून वॅक्सिनेशनसाठी ते राहतच्या लोकांना या परिसरातील लोकांनी बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला इंजेक्शन दिले हे कुत्रा मेला। आणि आपण तुम्ही बघत असेल की सोलापूर शहरातील नई जिंदगी असेल, शास्त्री नगर असेल, सोलापूर शहरातील सर्वच भागामध्ये कुत्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। आम्ही वारंवार महानगरपालिकेला, आयुक्तांना, उपायुक्तांना, ॲडिशनल आयुक्तांना आम्ही सांगतो की तुम्ही सोलापूर शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करा, परंतु ते बंदोबस्त करायला तयार नाही। सामान्य लोकांसाठी हे जनावर जे ना एक बॉम्ब सारखं फिरू लागलेत। सामान्य लोकांना चावा घेतात, लहान मुलं यांच्यापासून सुरक्षित नाहीत। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर महानगरपालिका कुठलंही काम करायला तयार नाहीये आणि याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। येणाऱ्या 28 तारखेला माननीय पालकमंत्री साहेब येणार आहेत। आता हे मेलेला कुत्रा आम्ही घेऊन आला, पालकमंत्री ज्या दिवशी येतील त्या दिवशी सोलापूर शहरातील कुठं कुत्रे असतील ते सर्व कुत्रे आणून मी महानगरपालिकेत सोडणार। कुत्र्यांचा त्रास वाढलाय, भटक्या कुत्र्यांचा अक्षरशः वैताग आलाय हो। सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे। मेलेल कुत्रा तुम्ही महापालिका आयुक्तांना काय गिफ्ट देणार आहे? हे त्यांची मालमत्ता ना तिने सोडून दिले लोकांना मारण्यासाठी। आमचा असा स्पष्ट आरोप आहे की महानगरपालिकेने असे काही जनावर सोलापूरकरांच्या अंगावर सोडलेले आहे की तुम्ही त्याला मारा, संपवा, तरच आम्हाला पैसे भेटतील। टॅक्स साठी तुम्ही बघा, टॅक्स मिळवण्यासाठी वारंवार त्या ठिकाणी अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं की बोर्ड लावलेत। मग लोकांचे जीवन काय महत्वाचं नाही का? महानगरपालिका पैसेच महत्वाचे का? आता ते महापालिका आयुक्तांना गिफ्ट देणार का? आम्ही महापालिका आयुक्तांना हे गिफ्ट देण्यासाठी आणलेलं आहे। पोलिसांनी आम्हाला अडवलेलं आहे। महापालिकेचे जबाबदार अधिकारी जर 10-15 मिनिटात आले नाही तर आम्ही हे घेऊन जाऊन महापालिका आयुक्तांच्या टेबलावर ठेवणार आहोत।